असे इथे हे रोट तयार झाले आहेत. म्हणजे अशा प्रकारे मंद ह्याच्यावरती तुम्ही शेकून घेऊ शकता. हे खरपूस असेल तरी छान लागतात. हे अजूनही गरम आहे ते सगळे होईपर्यंत साधारण 1 तासभर तरी यांना थंड व्हायला लागतो आणि मग हे पूर्ण कोरडे खुटखुटीत असे होतात, जे आपण डब्यात स्टोअर करून ठेवू शकतो. आज आपण श्रावणमधील स्पेशल बालाजीचे रोट जे असतात त्याची रेसिपी बघत आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 भांडं म्हणजे 1 फुलपात्र तूप आहे, 2 भांडी गूळ आहे, नंतर 1 भांडं भरून फुलपात्रच इथे मेजर मी घेतलेलं आहे. समप्रमाणात अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ही बडीशेप आणि खोबरं यांची पावडर केलेली आहे. याच्यातच आपण थोडे बदाम आणि जायफळ, वेलची असं घालणार आहोत. तर ही कच्चेच वाटून घ्यायचे आहे. तसेच अर्धी वाटी किंवा पावणे 1 वाटी आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स आपण घेणार आहोत. हे वरती लावण्यासाठी आहे आणि हे आपण पाकामध्ये थोड्याशा त्या घालणार आहोत. म्हणजे गुळ विरघळणार त्याच्यामध्ये घालायचे आहेत. थोडे मनुके, चारोळी. खूप सुंदर रेसिपी होते ही. आणि यासाठी आपण वापरणार आहोत गव्हाची जाडसर कणिक. म्हणजे लाडूसाठी जसं दळतो आपण नेहमीच्या चपात्या असतात त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर पीठ आपल्याला हवं आहे. आणि त्यामुळे खुसखुशीत असे हे रोट तयार होतात. म्हणजे अगदी बिस्किटापेक्षाही फार सुंदर हे लागतात आणि पोटभर होतात. ते तुपाबरोबर, दुधाबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर अशी ही एक पारंपरिक रेसिपी आपण आता बघत आहोत. त्यासाठी मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे. साधारण फुलपात्र 250 मिलीचं हे असेल मला वाटतं, 250 पावणे 300. पण तुम्ही छोट्या प्रमाणात हे करून बघू शकता. आणि घालण्यासाठी मी इथे थोडंसंच पाणी घेते. अगदी पाव फुलपात्र किंवा अर्ध्या फुलपात्राला कमी एवढं पाणी घ्यायचं आपल्याला. आणि इथे मी 1 चमचा छोटासा तूप घातलेला आहे. त्याच्यात मी आता गूळ विरघळवून घेते आहे. एक भांडं गूळ घातलेलं आहे. ते थोडंसं विरघळण्या इतपतच. इथे आपल्याला पाक करायचा नाही आहे, तर गूळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे. साधारण अर्धा किलो गूळ असेल हा. पण तुम्ही निम्म्या प्रमाणात करून बघितलं तरी चालेल. सगळं प्रमाण बरोबर तसं निम्म घेऊन तुम्ही ट्राय करू शकता. हा गूळ विरघळण्या इतपर्यंतच आपल्याला गरम करायचा आहे. पाणी खूप कमी घातलं मी ह्याच्यात. हे अर्ध्या वाटीपेक्षा कमी पाणी होतं. त्यातलंही थोडंसं पाणी मी इथे ठेवलेलं आहे. तसंच या पाकात बसेल असं एवढं पीठ आपण भिजवणार आहोत. आणि हे रोट आपल्याला लाटायचे नसतात, तर हातावरच किंवा खसखस घ्यायची असते. खसखसवर थापून ते एकसारखे मंद गॅसवर आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 5 फुलपात्र किंवा 5 भांडी पीठ घेतलेलं आहे. पण त्यातलं बसेल साधारण 4 किंवा 4.5 भांडं एवढं त्याच्यात बसू शकेल. हे मी नंतर सांगतेच. म्हणून रेसिपी नक्की पूर्ण बघा. आणि ही वेगळी रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कळवा. आता हे गूळ विरघळतोय इथे. चला, आपल्याला उकळी वगैरे नाही येऊ द्यायची आहे. जस्ट तो विरघळला पाहिजे अशा प्रकारे आपण गरम करतो. आता याच्यात आपण हे सगळ्या मसाले किंवा हे तूप आहे, तूप जवळजवळ पाऊण भांडं मी याच्यातच घालणार आहे. आणि वरती लावतानासाठी मी थोडंसं इथे ठेवलं आहे शेकताना, तुम्ही बघू शकता. तसेच हे बडीशेप आणि एक लहान वाटी खोबरं मी घेतलेलं आहे. निम्म्या प्रमाणासाठी तुम्ही अर्धी वाटी खोबरं तुम्हाला पुरे होईल. ते मिक्सरमध्ये वाटून काढायचं आहे, जायफळ आणि वेलचीचं. आता मी इथे सगळं पावडर घातली आहे. आणि आता गॅस बंद करते आहे, कारण की आता गूळ आपला विरघळला आहे. फक्त हे सगळं आता आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त सुगंध येतो याचा. वाटलेली बडीशेप, वेलची, जायफळ, चिमूटभर मीठ पण आपण ह्याच्यात घालणार आहोत. तसंच आता मी इथे बेदाणे, चारोळ्या आणि थोडेसे हे बदामाचे काप असं सगळं हे सगळं
मिक्स झालेला आहे आणि असा हा छान घट्टसर गुळाचं मिश्रण आपल्याला मिळालं आहे इथे. त्याच्यामध्ये तूप जास्ती आहे आणि पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे हे रोट टिकाऊ पण होतात. अगदी 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत हे व्यवस्थित टिकतात. पण तेवढे राहणारच नाहीत, कारण टेस्ट इतकी असते की आपण केल्या लगेच आठवड्याभरात ते संपतात सुद्धा. ते मी थोडंसं आता मीठ घालते आहे आणि एक थोडासाच चिमूटभर खायचा सोडा पण आपण घालणार आहोत, जरा हलके होण्यासाठी. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी पण छान लागतात. मंद शेकून घ्यायचे ते तव्यावर आपल्या साध्या. आणि आता हे जरा गार झालं मिश्रण की एक 10 मिनिटात आपण याच्यामध्ये कणिक घालूयात, जाडसर रवाळ जी कणिक आहे ती, आणि त्याचं पीठ भिजवायचं आपल्याला. जास्ती पातळ नाही व जास्ती घट्ट नाही, असं आपल्या हाताला तूप दिसलं पाहिजे इथपर्यंत त्याच्यामध्ये तूप असतं बरोबर. आणि म्हणून ते लाटायची पण गरज पडत नाही. छोटे छोटे गोळे करून आपण खसखशीवर थापून डायरेक्ट ते तव्यावर शेकून घ्यायचे आहे. ओव्हनमध्ये पण तुम्ही करू शकता, पण ओव्हनमध्ये 3-4 बॅचेस करण्यापेक्षा तव्यावर छोटे छोटे जर आपण करत गेलो तर आपले पटापट होऊ शकतात. मी राहिलेले तूप पण इथे घालते आहे. म्हणजे असं वरती दिसतंय साधारण तूप. पहा, एवढं तूप असं इथे वरती दिसत आहे. आणि शिवाय गुळाच्या गोडीनुसार पण गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता तुम्ही. मीठ घालूया, एक फुलपात्र घातलं. अशा प्रकारे 4 भांडी किंवा 4 फुलपात्र एवढं मी कणिक याच्यात घातली आहे. आता आपण त्याचं पीठ कसं घट्ट बनतंय बघूया. दावेनेच चमच्यानेच आधी हलवून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला बांधता येईल. किंवा तुम्ही 2 ह्याच्यात करून केलं तरी चालेल. निम्मं सगळं ते मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात घेऊन 2 भांडी एका वेळी अशा प्रकारेही तुम्ही कणिक भिजवू शकता. पहा, असं पीठ तयार झालेलं आहे. याच्यात थोडंसं अजून, म्हणजे 4 भांडी आपण घातलेलं आहे, पण याच्यात थोडंसं अजून पीठ बसेल आणि मग त्याचा घट्ट गोळा तयार होईल. मग आपण त्याचे छोटे छोटे असे हुंडे पाडून त्याचे रोट करू शकतो. मी आता पीठ लावून जरा हे सारखं करून घेते. अशा प्रकारे 4 फुलपात्र पीठ एवढ्या प्रमाणात व्यवस्थित बसलं आहे. आणि हे लगेच करायला घ्यायचे. हे बघा, हाताला असं थोडंसं तेल असं दिसलं पाहिजे, म्हणजे हे प्रमाण परफेक्ट आहे. आणि न चीर पडता ह्याचे आपल्याला रोट थापता येतो आहे. म्हणजे हे इथे गुळाचं तुपाचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. आणि हे आता आपण खसखशीवर तापून शेकायला घेऊया. अशा प्रकारे पीठ रेडी आहे झालेलं. आणि याच टोपल्यामध्ये मी पीठ भिजवते, म्हणजे तुम्हाला कळेल की पीठ जास्ती आपण पाक केलेला नाही आहे. जस्ट गूळ विरघळल्यानंतर हे सगळं सारण घालून मग थंड करून थोडंसं त्यामध्येच पीठ भिजवू आपण शकतो. आता ह्याचे एकसारखे आपण गोळे करून घेऊयात, ज्या आकाराचे आपल्याला रोट करायचे तसे, आणि मग ते करायला घेऊ. असे मी हे साधारण 11-12 इथे गोळे केलेले आहेत. आता आपण हा एक गोळा घ्यायचा आहोत आणि हा इथे असं खसखशीमध्ये ठेवून याच्यावरच आपण असे थापायचे आहेत हे. आणि इथे तवा घेतलेला आहे, कारण की एकसारखा त्याच्यावर जाळ पसरतो आणि आपल्याला एक एक अशा प्रकारे हे करता येते. गॅस मीडियम, फास्ट करायचं नाही आहे मोठ्या गॅसवर, म्हणजे मग आतमध्ये नाही तर ते कच्चे राहतील. साधारण मीडियम गॅसवरच ठेवून हे शेकून घ्यायचे आहेत आपल्याला.
आणि एकाच बाजूला आपण 1-2 असे ठेवू शकतो. साधारण एवढाच जाड असा हा रोट आहे. दुसरा पण रोट मी इथे आहे आणि इथे साईडला तूप सोडते जरा. अशा प्रकारे एका वेळी 4 रोट आपण इथे तव्यावरती प्लेस करू शकतो. आणि एक एक झाला की तो सगळा साईडला घ्यायचा आणि पुन्हा हा रोट मध्यभागी ठेवायचा आहे. आता मी बाकीचे रोट पण असे लावून घेते इथे. आता सुरुवातीचा रोट आपण उलटा करूया. अशा प्रकारे असे आपल्याला अल्टरनेट असे व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत जरा. आणि नंतर आपण हे एका चाळणीमध्ये काढणार आहोत, कारण की ते गरम असतात अजून 10-15 मिनटं, म्हणजे त्या उष्णतेने पण ते शेकले जातात. म्हणून ती वाफ जाण्यासाठी आपण इथे असे चाळणीवर तापून घेणार आहोत. पुन्हा आपली दुसरी 4 रोटांची बॅच रेडी झाली की आपण हे 4 दुसऱ्या ताटात काढून घेऊन पुन्हा उरलेले नंतरचे 4 चाळणीमध्ये घेऊ शकतो. मंद ह्याच्यावर जितके आपण शेकू तितके खरपूस शेकले जातात आणि खूप छान होतात ते. असा कलर साधारण यायला पाहिजे दोन्हीकडे. आता पहिले सुरुवातीचे 2 मी इथे काढून घेते. हे 2 होईपर्यंत दुसरा रोट मी इथे लावते. त्याच्यावर पण थोडंसं तूप सोडायचं आपल्याला. हे पण आता रेडी होत आहेत. अगदी 2 मिनिटातच हे आपल्याला काढायचे. तोपर्यंत दुसरं रोट करून घेऊ. पहा, हे आता आपले झाले आहेत दोन्ही साईडने व्यवस्थित. आणि इथे माझे दुसरे पण रेडी आहेत. आता या स्टेजला आपण हे काढू शकतो. आता हे मी साईडला ठेवते जरा. आणि हे नवीन रोट इथे प्लेस करते. पुन्हा त्याच्यावर आपल्याला तूप लावायचं आहे. खसखस आणि बदाम एकाच साईडला पण तुम्ही लावू शकता, पूर्णपणे ऑप्शनल आहे. पहा, पोळपाटला असं हे तूप दिसतं आहे, म्हणजे आपलं इतकं साधारण प्रमाण असलं पाहिजे तुपाचं त्याच्यामध्ये. आता हे मी रिव्हर्स करते. खूप नाजूक असतात हे थोडेसे शेकताना, त्यामुळे ती थोडी काळजी आपल्याला घ्यावी लागेल. मीडियम गॅसवरच हे करायचं आहे. आता ही बॅच काढेपर्यंत हे आधीचे आपले शेकले गेलेले रोट मी इथे असे उभे ठेवते, म्हणजे त्यातली वाफ निघून जाऊ शकेल. नेक्स्ट बॅच पण आता रेडी होते. आता मी हे काढून घेते आहे. ते अशा प्रकारे वाळलेले रोट दुसरीकडे काढायचे. आवाज तुम्ही बघू शकता, असे हे थोडेसे कुरकुरीत. असे तुम्ही नॉनस्टिक तव्यावरही शेकून काढू शकता हे, जेणेकरून तव्याला जास्ती गुळाचा चिकटणार नाही. मीडियम गॅसवरतीच असे इथे हे रोट तयार झाले आहेत. इथे अशा प्रकारे मंद ह्याच्यावरती तुम्ही शेकून घेऊ शकता. हे खरपूस असेल तरी छान लागतात. हे अजूनही गरम आहे ते सगळे होईपर्यंत. साधारण 1 तासभर तरी यांना थंड व्हायला लागतो आणि मग हे पूर्ण कोरडे खुटखुटीत असे होतात, जे आपण डब्यात स्टोअर करून ठेवू शकतो. त्या प्रकारे हे बालाजीचे किंवा मारुतीसाठी पण शनिवारी करतो आम्ही. 2 वेळा हा नैवेद्य असतो आमच्याकडे. हे असे रोट तयार आहेत.